सर्वांना लर्निंग पॉवरमध्ये मनापासून स्वागत आहे. इथे आपण फक्त ट्रेडिंग शिकवत नाही तर विचार करण्याची पद्धत घडवतो. इथे शॉर्टकट नाहीत, इथे आहे स्ट्रॉंग कन्सेप्ट्स, रिअल मार्केट्स अंडरस्टँडिंग आणि लॉंग टर्म सक्सेस माइंडसेट. आजचा विषयही तसाच आहे, फाउंडेशन लेवलचा, पण इम्पॅक्ट मात्र ग्लोबल आहे. मित्रांनो, आज आपण अशा करन्सीबद्दल बोलत आहोत जी फक्त अमेरिकापुरती मर्यादित नाही तर पूर्ण जगाचा फायनान्शियल सिस्टम कंट्रोल करते. नाव आहे USD. यालाच म्हणतात किंग ऑफ ऑल करन्सीज. ग्लोबल ट्रेड असो, बँकिंग असो, इन्व्हेस्टमेंट असो, सगळीकडे USDचंच डोमिनन्स दिसून येतं. जर क्रिकेटमध्ये ICCचा रोल असतो तसाच फायनान्समध्ये USDचा रोल असतो. USD फक्त नोट किंवा कॉइन नाही, तो एक पॉवर ऑफ ट्रस्टचा सिंबल आहे. जेव्हा एखादा देश USD होल्ड करतो तेव्हा तो असं सांगतो, मला ग्लोबल सिस्टमवर विश्वास आहे. उदाहरण, समजा तुम्ही एखाद्या अनोळखी देशात गेलात आणि तिथे INR चालत नसेल पण USD घेत असतील, तो USDचा ट्रस्ट आहे. म्हणूनच USD जवळजवळ प्रत्येक देशात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट स्वीकारला जातो. आता प्रश्न येतो, जग USDवर एवढा विश्वास का ठेवतं? 3 मजबूत पिलर्समुळे. स्ट्रॉंग इकॉनॉमी, US इकॉनॉमी रेझिलियन्स आहे, रिकव्हरी करायला जाणते. स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, बँकिंग सिस्टम, फायनान्शियल मार्केट्स, रेग्युलेशन्स सगळं ट्रस्टेड. स्ट्रॉंग गव्हर्नन्स, पॉलिसीज प्रेडिक्टेबल असतात, रँडम नसतात. रूल साधा आहे, सिस्टम स्ट्रॉंग असेल तर करन्सी स्ट्रॉंग असते. म्हणून USD गुड टाइम मध्येही आणि बॅड टाइम मध्येही ट्रस्टेड राहतो. USD ला म्हणतात ग्लोबल रिझर्व्ह करन्सी. याचा अर्थ काय? जगभरातील सेंट्रल बँक त्यांच्या रिझर्व्हमध्ये सगळ्यात जास्त USD ठेवतात. उदाहरण, जसं घरात इमर्जन्सीसाठी कॅश किंवा गोल्ड ठेवतो तसं देश इमर्जन्सीसाठी USD ठेवतात. जेव्हा इकॉनॉमी अनस्टेबल होते तेव्हा USD स्टॅबिलिटी देतो. म्हणून USD इज इक्वल टू पूर्ण जगाचा बॅकअप सिस्टम. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट, ऑइल, गोल्ड, नॅचरल गॅस हे सगळं USD मध्येच प्राइस का केलं जातं? रिझन सोपा आहे, एक कॉमन प्राइसिंग सिस्टम, करन्सी कन्फ्युजन कमी, ट्रेड स्मूथ. उदाहरण, जर ऑइल वेगवेगळ्या करन्सीमध्ये प्राइस केलं असतं तर प्रत्येक डीलमध्ये कॅल्क्युलेशनचा गोंधळ झाला असता. USD प्राइसिंगमुळे पूर्ण जगाला USD लागतो. म्हणूनच USD ची डिमांड कायम राहते. USDचं हर्ट आहे फेडरल रिझर्व्ह, FED. FED ठरवतो इंटरेस्ट रेट, मनी सप्लाय, लिक्विडिटी. आणि लक्षात ठेवा, जेव्हा FED बोलतो तेव्हा फक्त अमेरिका नाही, पूर्ण जग ऐकतं. उदाहरण, FED रेट हाईक करतो, डॉलर स्ट्रॉंग होतो, गोल्ड, स्टॉक, फॉरेक्स सगळं मूव्ह होतं. म्हणून FED चे डिसिजन ग्लोबल मार्केट्स हलवतात. फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेड होणारी करन्सी कोणती? तर ती आहे USD. युरो USD, GBP USD, USD JPY. जवळजवळ प्रत्येक मेजर पेअर मध्ये USD असतोच. हाय लिक्विडिटी म्हणजे स्मूथ प्राइस मूवमेंट, बेटर एज्युकेशन, कमी मॅन्युप्युलेशन. म्हणूनच बिगिनर्स आणि प्रोफेशनल्स दोघांसाठी USD पेअर्स बेस्ट मानले जातात. जेव्हा जगात अनसर्टनिटी येते, वॉर, रिसेशन, क्रायसिस, इन्व्हेस्टर्स काय करतात? ते USD कडे वळतात. USD ला म्हणतात सेफ हेवन करन्सी, कारण कठीण काळातही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. सिंपल लॉजिक, रिस्क वाढतो, लोक सेफ्टी निवडतात आणि सेफ्टी म्हणजे US डॉलर. USD फक्त फॉरेक्सवर परिणाम करत नाही, स्टॉक, कमोडिटीज, बॉन्ड्स सगळं USD शी लिंक आहे. रूल लक्षात ठेवा, USD स्ट्रॉंग, एमर्जिंग मार्केट्स प्रेशर्स मध्ये USD वीक, रिस्क ॲसेट स्ट्रॉंग. म्हणून USDचं मुवमेंट पूर्ण ग्लोबल मार्केटची डायरेक्शन सांगतो. जर USD समजला
तर मार्केटचं 60 to 70% बिहेवियर समजतं. म्हणून मित्रांनो, USD आपल्याला एक क्लिअर मेसेज देतो. पॉवर ऑफ साईजमुळे नाही, ट्रस्ट आणि कन्सिस्टन्सीमुळे तयार होते. USD इज इक्वल टू पॉवर प्लस ट्रस्ट प्लस लिक्विडिटी. जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडर व्हायचं असेल तर USD समजून घेणं कंपल्सरी आहे. USD समजला, मार्केटचा फाउंडेशन समजला. हेच आहे लर्निंग पॉवरचा अप्रोच. बेसिक स्ट्रॉंग डिसिजन स्मार्ट. सेशन संपवण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. लर्निंग पॉवर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, डेली लर्निंगसाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असेच डिटेल सेशन पाहण्यासाठी QR स्कॅन करा आणि लर्निंग पॉवर फॅमिलीचा भाग बना. थँक्यू.